मित्रांनो, एस-आय-पी म्हणजे काय या विषयावर आपली अगोदरच चर्चा करून झालेली आहे. पण समजा एखाद्याने एस-आय-पी केली आणि त्याला त्याचा भविष्यात होणारा भांडवल कॅल्क्युलेट करायचा आहे, तर त्याच्यासाठी त्याने काय करायला पाहिजे? यासाठीच एस-आय-पी कॅल्क्युलेटर नावाचा एक टूल असतो. बाजारामध्ये तसे तर भरपूर कंपन्यांचे एस-आय-पी कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत. पण एस-आय-पी कॅल्क्युलेटर म्हणजे काय, तो नेमका काम कसं करतो आणि आपण त्याला कसं वापरायचं आणि एक रिअल लाईफ एक्झाम्पल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण जेव्हा एस-आय-पी करतो तेव्हा दर महिन्याला ठराविक रक्कम आपण कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्यावर काळानुसार मिळणारे रिटर्न्स हे पण अलग अलग असणार आहेत. त्यामुळे आता हे रिटर्न्स कसे कॅल्क्युलेट करायचे यासाठी आपण हा टूल यूज करणार आहोत. आणि हा टूल जो आहे तो एक खूप पॉवरफुल टूल आहे. हा 3 गोष्टीवरती काम करतो. एक म्हणजे तुम्ही दर महिन्याला किती रक्कम इन्व्हेस्ट करताय, दुसरं तुम्ही किती वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे एक्सपेक्टेड रिटर्न्स किती आहे. आता हा कॅल्क्युलेटर काय करतो, आपल्याला 3 गोष्टी कॅल्क्युलेट करून देतो. एक म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून आतापर्यंत तुम्ही स्वतःचे किती पैसे इन्व्हेस्ट केले आहेत. दुसरा म्हणजे तुम्हाला या रकमेवर मिळालेला परतावा रिटर्न्स, आणि तिसरा म्हणजे या दोन्हीचा बेरीज करून तुमची टोटल रक्कम किती झालेली आहे, टोटल भांडवल तुमच्यापाशी किती जमा झालेलं आहे. या 3 गोष्टी हा कॅल्क्युलेटर आपल्याला कॅल्क्युलेट करून देतो. तर यानंतर आता आपण एक रिअल एक्झाम्पल पाहणार आहोत की हा कॅल्क्युलेटर यूज कसा करायचा. तर मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपण आपल्या आता स्क्रीन रेकॉर्डिंगवरती आलेलो आहोत आणि एस-आय-पी रिटर्न कॅल्क्युलेटर आपण समजून घेणार आहोत. आता इथे मी एस-आय-पी रिटर्न कॅल्क्युलेटर असं सर्च केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला खूप सारे कॅल्क्युलेटर दिसत आहेत. ठीक आहे, तर मी सहसा ग्रोचा ॲप यूज करतो, त्यामुळे आपण ग्रोचंच कॅल्क्युलेटर बघणार आहोत. आता तुम्ही इथं पाहिलं असेल, इथे समजा काय केलं आहे त्यांनी, मंथली 25,000चं एक्झाम्पल घेतलेलं आहे. पण हे एक्झाम्पल जे आहे ते सर्वांसाठी पॉसिबल असणार नाही आहे 25,000 महिन्याला गुंतवणूक करणं. तर आपण याचं एक छोटं उदाहरण घेऊया. समजा महिन्याला आपण 5,000 एस-आय-पी करतो आहे आणि तुमचे जे एक्सपेक्टेड रिटर्न दर वर्षाला आहेत ते आपण धरले समजा 12%. तसं तर मार्केट तुम्हाला 12%पेक्षा जास्त देतं, पण एक ॲव्हरेज आपण 12% धरूया. ठीक आहे. आणि तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचा जो टाईम पिरियड आहे तो 10 वर्षाचा आपण इथे कन्सिडर केलेला आहे. आता हे एवढं केल्यानंतर समजा 10 वर्ष जर तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक केली तर काय होईल, तुमची जी स्वतःची अमाऊंट गुंतवलेली आहे ती अमाऊंट होणार आहे 6 लाख रुपये एक्झॅक्टली. आणि तुम्हाला जे त्यावरती रिटर्न किंवा व्याज मिळणार आहे ते व्याज तुम्हाला मिळणार आहे समजा 5,20,000 रुपये. आणि ही अमाऊंट होत आहे 11,20,000 रुपये तुमचं टोटल होत आहे. पण समजा आपण एक साधारण काय करू, एक थोडासा हलकासा या गोष्टीमध्ये चेंज करू आणि हा जो तुमचा 10 वर्षाचा कालावधी आहे याला आपण फक्त 20 वर्षाचा करू. आणखी 10 वर्षे आपण समजा हाच कालावधी वाढवू आणि आपले जे रिटर्न्स आहेत ते सेमच कन्सिडर करूया आपण. ठीक आहे. तर आता जादू काय होते पहा. ठीक आहे, तुमची जी अमाऊंट आहे इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट तुमची फक्त डबल झालेली आहे. ठीक आहे, 12 लाख रुपये झालेले आहे आणि तुम्हाला जे रिटर्न आता मिळत आहेत ते जवळजवळ तुम्हाला 34 लाखाच्या आसपास मिळत आहेत, 33,99,000 रुपये. आणि तुमची जी टोटल तुमचं जे भांडवल झालेलं आहे ते भांडवल होत आहे 46 लाखाच्या आसपास, एकदम 46 लाखाच्या थोडंसं कमी झालेलं आहे. ठीक आहे. तर आता ही जादू झाली काय नेमकी, समजा तुमची जी सुरुवातीचे तुम्हाला 11 लाख रुपये जमा करायलाच 10 वर्ष लागले आणि नंतरच्या 10 वर्षामध्ये हीच तुमची जी अमाऊंट आहे ते जवळजवळ 4 पटपेक्षा जास्त तुम्हाला दिसून येत आहे. तर ही कंपाऊंडिंगची जादू आहे मित्रांनो. तुमच्या ज्या सुरुवातीच्या अमाऊंट जमा झालेली आहे त्या प्रत्येक अमाऊंटला नंतर चक्रवाढ व्याज लागत आलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला ही अमाऊंट दिसत आहे. तर एस-आय-पी कॅल्क्युलेटर, रिटर्न कॅल्क्युलेटर जे आहेत ते एकदम एक्झॅक्ट नसतात, पण तुमच्या भविष्यात जमा होणाऱ्या भांडवलाचा तुम्हाला एक अंदाज देऊ शकतात. त्यामुळे
ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला हा कॅल्क्युलेटर यूज करून तुम्ही तुमचे पण काही जे भविष्याचे प्लॅन असतील त्यासाठी तुम्ही भांडवल जमा करू शकता. ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे सांगा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.